कितीही सुंदर कपडे घातले तरी त्यांना केसांशिवाय शोभाच नाही. कारण केस हे आपली पर्सनॅलिटी दर्शवतात. त्यात आणि अगर तुमचे केस पांढरे झाले असतील तर तुम्ही वयाच्या आधी म्हातारे दिसता. आपले केस कोणत्याही केमिकलशिवाय काळे, दाट आणि चमकदार दिसावेत असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं, बरोबर ना? मार्केटमध्ये मिळणाऱ्या डायमुळे केस खराब होण्याची भीती असते. म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्वयंपाकघरातील फक्त 3 गोष्टींपासून बनवलेलं 100% नॅचरल हेअर डाय. यात कोणतेही अमोनिया किंवा साईड इफेक्ट नाही आहेत. तर चला बघूया हे बनवायचं कसं आहे. आता हे बनवण्यासाठी आपल्याला इथे सर्वप्रथम लागणार आहे चहापूड. चहापूड तीच घ्या जी आपण घरात नेहमी चहा बनवण्यासाठी वापरतो आहे. आता इथे गॅसवर तवा ठेवायचा आहे. तवा इथे बघा लोखंडाचा असेल तर खूपच चांगलं, तुम्ही कढईचा सुद्धा वापर करू शकता. आता इथे आपण जे चहापूड घेतलेलं आहे ते केसांसाठी खूप चांगलं आहे. त्यामध्ये टॅनिन आणि नॅचरल पिगमेंटन असतात जे केसांना नैसर्गिक गडद काळा रंग देतात आणि केसांची चमक वाढवतात. नंतर इथे आपण वापरणार आहे हळद. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे कोंडा आणि स्कॅल्पचे इन्फेक्शन दूर ठेवतात. चहाच्या पावडरसोबत मिसळल्यावरती केसांना एक समृद्ध आणि गडद टोन देतात. इथे 1 चमचा हळदचा आपण वापर केलेला आहे आणि ही जी हळद आहे चहापूड बरोबरच आपल्याला वापरायची आहे. जेव्हा हे दोन्ही पदार्थ एकत्र होतात तेव्हा आपल्या केसांना एक नॅचरल वेगळा रंग येतो. इथे मी 1 चमचा हळदचा वापर केलेला आहे. आता हे बघू शकता चहापूड पण छान गडद काळा रंग झालेला होता. आणि नंतर आपण इथे घातलेली जी आहे हळद तिला पण छानपैकी आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे छान भाजून घ्यायचं आहे. आणि नंतर ह्याला जोपर्यंत कलर बदलत नाही तोपर्यंत हलक्या हाताने चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे. इथे बघू शकता ह्याचा कलर पूर्णपणे बदललेला आहे, पूर्ण काळा होत आहे जेवढा आपल्याला हवा होता. माझ्या प्रिय सखींनो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटीतून किंवा गावातून बघता नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचा एक कमेंट मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका. हे आपण मोहरीच्या तेलाचा वापर करणार आहे. ह्या तेलामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. हे केसांना आतून मॉइश्चराईज करतात, डायचा रंग लॉक करतात आणि केस अकाली पांढरे होण्यापासून रोखतात. इथे बघा 2 चमचे मी तेलाचा वापर केलेला आहे. तेल घातल्यानंतर पुन्हा छानपैकी हे सगळे जिन्नस जे आपण घातलेले आहे ते शिजवून घ्यायचे आहेत. आणि आता इथे गॅस बंद करायचा. आता फायनली आपला नॅचरल हेअर डाय कलर तयार झालेला आहे. आता हा डाय एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घ्या. इथे बघू शकता कलर खूपच छान नॅचरल पद्धतीने काळा झालेला आहे. आता इथे कॉटनमध्ये मी तुम्हाला लावून दाखवते. खूपच रंग गडद काळा झालेला आहे. हे लावणं सुद्धा खूप सोपं आहे. तुमच्या केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत हे व्यवस्थित लावा. चहा पावडर तुमच्या केसांना नॅचरल डार्क कलर देईल, हळद डोक्यांची त्वचा स्वच्छ ठेवेल आणि मोहरीचं तेल केसांना कोरडं होऊ देणार नाही. हे लावल्यानंतर कमीत कमी 1 ते 2 तास तसंच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने केस धुवून टाका. पहिल्याच वापरात तुम्हाला केसांवर एक छान चमक आणि नॅचरल टोन दिसेल.